श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आता होळीचा सण जवळ आला आहे. तर या दिवशी अशा काही गोष्टी आहेत की त्या जर केल्या तर आपल्या जीवनातील समस्या, कौटुंबिक जीवनातील अडचणी दूर होऊ शकतील. तर त्या कोणत्या आहेत ते पाहूयात. चला. पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आपल्या सर्वात मोठ्या सणांपैकी होळी, होलिका दहन हा सुद्धा एक मोठा सण आहे. होलिका दहन फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या रात्री केले जाते. तर याच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरे केले जाते. होळीच्या दिवशी परंपरेप्रमाणे पूजन करून होलिका दहन केले जाते. परंतु याबरोबरच काही उपाय केल्यास आपल्या जीवनातील समस्या, अडचणी दूर होऊ शकतील. पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. होळीला करा हे उपाय. 1. होलिका दहनाच्या ठिकाणी नारळ, सुपारी व विड्याचे पान अर्पण करा. पहिला उपाय हा आहे. होलिका दहनाच्या ठिकाणी नारळ, सुपारी व विड्याचे पान अर्पण करून या उपायाने नोकरीच्या संबंधित समस्या दूर होतील. तसेच कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. 2. होळी दहनानंतर तेथील थोडी राख घरी आणावी. दुसरा उपाय आहे. होळी दहनानंतर तेथील थोडी राख घरी आणावी. त्यात मीठ व मोहरी घालून घरात ठेवावी. ही राख एका भांड्यात ठेवा. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक शक्तीचा नष्ट होईल. 3. नारळाची वाटी घेऊन त्यात तेल व थोडा गूळ घालून तीही नारळाची वाटी जळत्या होळीत टाका. तिसरा उपाय आहे की जर राहूमुळे तुमच्या जीवनात संकटे निर्माण होत असतील तर एक नारळाची वाटी घेऊन त्यात तेल व थोडा गूळ घालून तीही नारळाची वाटी जळत्या होळीत टाका. या उपायाने राहूचा वाईट प्रभाव दूर होईल. 4. अग्नी घरी आणून तो घराच्या आग्नेय कोपऱ्यात तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यात ठेवा. जर तुम्हाला तुमचे घर भूताने पछाडलेले वाटत असेल तर होलिका दहनाच्या दिवशी थोडा अग्नी घरी आणून तो घराच्या आग्नेय कोपऱ्यात तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यात ठेवा आणि त्याजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. होळी दहनानंतर तेथील थोडी राख घरी आणावी. त्यात मीठ व मोहरी घालून घरात ठेवावी. ही राख एका भांड्यात ठेवा. या उपायाने भूतासारख्या वाईट शक्ती व नकारात्मक शक्ती, वाईट नजर यापासून मुक्ती मिळते. 5. होळीमध्ये तुपात भिजवलेल्या 2 लवंगा, 1 बत्ताशा व 1 सुपारी अर्पण करावी. घरात सुख, समृद्धी व संपत्ती नांदावी म्हणून घरातील सर्व सदस्यांनी होळीमध्ये तुपात भिजवलेल्या 2 लवंगा, 1 बत्ताशा व 1 सुपारी अर्पण करावी. होळीला 11 वेळा परिक्रमा करताना होळीत सुखे खोबरे नैवेद्य म्हणून अर्पण करावे. तर मित्रांनो, हे काही उपाय होते जे तुम्ही होळीच्या दिवशी केले तर तुमच्या जीवनातील समस्या, कौटुंबिक जीवनातील अडचणी दूर होऊ शकतील. पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटू नवीन भागात. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.